त्यांच्या उपोषणाची गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात आणि उद्या दुपारी ते आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण माघारी घेण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून आपण निर्णय घेऊ असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय। तर आता यापुढे उपोषण करणार नसून आपण वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू असंही जरांगे म्हणतात। खऱ्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत हे सर्वांना ठाऊक झालं असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सरकारवरही निशाणा साधला। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आवाहन केलं होतं आमच्या ज्या 8-9 मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही हे 2 शब्द सांगा। नाही म्हणा किंवा हा म्हणा, आम्हाला काय रुसफुगा असायचं कारण नाही, आम्ही उपोषण सोडून उठून जातो। ही गोष्ट चांगली झाली, लई चांगली झाली। किमान आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले। आता मराठा समाजाचे या राज्यातले गोरगरीब जनते सुद्धा डोळे उघडे असतील की हा माणूस जाणून बुजून काम करत नाही, खुन्नस देतो, सूड भावनेनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री वागतो। हे आता तरी लोकांना पटलं असेल। आता आपल्याला काय करायचं पुढं त्याबद्दल आता थोड्या वेळानं मराठा बांधवांशी किंवा उपोषणकर्ते चर्चा करून किंवा सकाळी मराठा बांधवांशी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढं उपोषणाचं काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू। आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शेठा निवडून आणल्याचा, सरकारचा, मराठ्यांचा, शेतकऱ्याचा, गोरगरिबाचं देणं घेणं। फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद। आनंदावर तुमच्या आनंदावर विरजन पडू शकतं। मनोज जरांगे म्हणते त्याला। बस यापुढं मला काय बोलायचं नाही। आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलनं करू आणि आम्ही काय आहेत ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आता आम्ही इथून पुढच्या काळात। बाकी सगळं फायनल केलं चित्र। बसायचंच नव्हतं उपोषणाला आम्हाला। बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतील म्हणून मागण्या अंमलबजावणीला असं वाटत होतं। बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडे तिकडं होईल, बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून। ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलं, मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू। दरम्यान आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। मनोज जरांगेंसमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि चलो मुंबईचा नारा दिला। मनोज दादांकडे दुर्लक्ष करणं हे मुख्यमंत्र्यांना सोपं जाणार नाही, या ठिकाणी सरकारला सोपं जाणार नाही। मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार, मंत्री आंदोलनाकडे दुर्लक्ष देत आहेत। त्यामुळं जे आमचे बांधव आहेत गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी उपाशी आहेत, या ठिकाणी सगळे शांत होते। पण मगाशी मनोज दादा जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि दादांनी मुख्यमंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केल्यानंतर हे सगळे उपाशी माणसं चलो मुंबईचा नारा देत आहेत या ठिकाणी। म्हणून आज आम्ही रस्ता रोको पण केलं होतं, पण आता मुंबई 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 चलो मुंबई असा नारा देत आहोत आणि मुंबईमध्ये लवकरच सगळे धडकणार आहेत। मुंबई में जब आएगा तो अफजल खान से भेंट मेरे दादा मनोज दादा करेंगे। भेंट मनोज दादा और पूरा मराठा समाज 7 कोटि करेगा। खबरदार, आरक्षण देना होगा, नहीं तो तुम्हारा चिंदाड़ा ये ध्यान देना।